येशूच्या अतिपवित्र शरीर व रक्ताचा सोहळा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ करा. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो मजमध्ये व मी त्याच्यामध्ये राहतो. प्रभू येशू ख्रिस्ताने क्रुसावरील समर्पणाद्वारे स्वतःचे रक्त सांडून मानव व देव यांच्यामध्ये नवीन कराराची स्थापना केली. प्रभू येशू स्वतः जीवनाची भाकर होऊन आपली आध्यात्मिक भूक व तहान भागविण्यास या जगात आला. ख्रिस्ताला आपल्या प्रत्येकाबद्दल प्रेम, जिव्हाळा व चिंता आहे, म्हणून त्याने आजारांना बरे केले, निराधारांना जवळ केले, दुःखी पीडितांचे अश्रू पुसले व भुकेलेल्यांना अन्न पुरविले. जीवनाची जिवंत भाकर असलेल्या ख्रिस्ताच्या शरीराचे व रक्ताचे सेवन केल्यावरच आपल्याला अशांतीच्या जगात खरी शांती व समाधान प्राप्त होते. जगण्याची भीती वाटायला लागल्यावर हीच भाकर आपल्याला दिलासा देते, बळ देते. ख्रिस्त शरीर श्रद्धेचे रहस्य आहे. ख्रिस्त प्रसादाने आपण ख्रिस्ताशी एकरूप होतो. ख्रिस्त आपल्या जीवनात सदैव राहावा म्हणून ह्या पवित्र मिसामध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वांना लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, आपण आत्ताच आपल्या प्रस्तावनेद्वारे ख्रिस्त शरीराचा सणाचा सोहळ्याबद्दल आपण ऐकलेलं आहे. हे ख्रिस्त शरीर आपण नेहमी घेतो. रोज आम्ही धर्मगुरू, धर्मभगिनी रोज हा सोहळा साजरा करतो. भाविक जण हे ज्या ज्या वेळेला त्यांना वेळ मिळेल किंवा अशा काळामध्ये कोरोनासारख्या महामारीच्या काळामध्ये क्वचित एखाद्या वेळेस हा मिळतो. परंतु अर्थातच एवढं सहजासहजी मिळत असल्यामुळं कदाचित याचं महत्त्व किंवा ख्रिस्त शरीराबद्दलचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य कमी झालं की काय अशी सुद्धा शंका आहे. आज आम्ही त्याची आठवण करणार आहोत. आम्ही स्वतःला विचारणार आहोत की खरोखर माझ्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त याचं महत्त्व कितपत आहे. त्याचं शरीर किंवा तो स्वतः माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे. माझ्या जीवनाचा तो इवलासा छोटासा भाग आहे की माझं संपूर्ण जीवन त्याने व्यापलेलं आहे. यावर आपण आज या मिसामध्ये चिंतन करणार आहोत. त्या अगोदर अनेक वेळा आम्ही हे आमचं शरीर परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे, याच्याद्वारे आम्ही परमेश्वराची भक्ती करतो. परंतु त्याचद्वारे आम्ही पापे सुद्धा करतो. म्हणून परमेश्वराने आम्हाला आमच्या पापांची क्षमा करावी आणि या सोहळ्यामध्ये पवित्रपणे, खरोखर अगदी प्रामाणिकपणे आणि हृदयाने सहभाग घ्यावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले अंतःकरण स्वच्छ करण्यासाठी त्याला विनंती करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हेगरीने मी पापे केले आहेत. हा माझा म्हणून की तुम्हारी पवित्र मर्यादा सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर.
गौरवगीत परमेशाला स्वरात गौरव, सजनांना देवो शांती देवो, आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा, भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा उगावा मुख्य नित, प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली, मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जपी, प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता, जनगणना परमेशा कृपरा, प्रभु दुःखहारा परमेशा, दयेचा सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी परा, पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची, बैसला विद्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी, परमपित्याच्या पैसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता, परम विशाला स्वर्गात गौरव, सजनांना देव शांती देवो, शांती देवो, शांती देवो. आजची ही मिसा ख्रिस्तिना शाकाहारी बोटे आणि परिवार यांनी दिलेली आहे. परमेश्वराने त्यांना चांगले आरोग्य दिल्याबद्दल त्याचे आभार मानलेले आहेत. त्याचबरोबर फादर जेरोम, फादर रमेश, फादर जो ब्राह्मणे यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणूनही ही मिसा अर्पण केली आहे. त्याचबरोबर आशाबाई पठारे यांना आरोग्य लाभावे म्हणून परमेश्वराकडे प्रार्थना करण्यासाठी ही मिसा अर्पण केलेली आहे. पठारे सर आणि खडांबे येथील यांनी ही मिसा अर्पण केलेली आहे. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, तू आमचा कधीही त्याग करीत नाहीस. आमची हाक ऐक, सर्व अनिष्टांपासून आमचे संरक्षण कर, आमच्या सर्व गरजा पूर्ण कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पहिले वाचन निर्गम ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन. पहा, परमेश्वराने तुमच्याबरोबर जो करार केला आहे त्याचे हे रक्त होईल. मोशेने जाऊन परमेश्वराची सर्व वचने आणि सर्व नियम लोकांना सांगितले. तेव्हा सर्व लोक एका आवाजात म्हणाले की जी वचने परमेश्वराने सांगितली त्या सगळ्याप्रमाणे आम्ही करू. मोशेने परमेश्वराची सर्व वचने उखाडली आणि अगदी पहाटेच उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली आणि इस्रायलच्या 12 वंशाप्रमाणे 12 स्तंभ उभारले. त्याने इस्रायल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांतपणे अर्पण केले. मोशेने अर्ध रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले.
परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. नंतर मोशेने रक्त घेऊन लोकांवर टाकले आणि म्हटले, पहा, परमेश्वराने ह्या सर्व वचनाप्रमाणे तुम्हाशी जो करार केला आहे त्याचे हे रक्त. हा प्रभूचा शब्द आहे. देवाच्या स्तोत्रगीत पान नंबर 20, गीत क्रमांक 1. जय 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 गीशा जय जय विश्वपते जगदे तुझी मात बघते, तुझी मात सेवा तुझे जगामध्ये देवा, तुझ्या मात्र चरणी नमोदे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाथ, प्रभो परात्पर जय करुणाथ, जय 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 बापा, जय 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 पुत्र, जय 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 बाप्या, जय 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 देशा तुझी मात्र आशा. दुसरे वाचन इब्रिलोकस पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताचे रक्त आपली सतत विवेकवृत्ती शुद्ध करेल. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी संबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि तो हातांनी केलेला नाही, म्हणजे या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ आणि पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त आणि कालोडीची राख या शुद्ध झालेल्यावर शिंपडल्याने जर देहाची शुद्ध होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याचे योगी ज्याने निष्कळंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सतत विवेकवृत्ती जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करेल. आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ याच्याकरिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारसाचे अभिवचन प्राचार्य झालेल्यांना मिळावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाच्या नामाने. जय घोषगीत पान क्रमांक 32, गीत क्रमांक 1. Alleluia, 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 Alleluia. Bol Prabhu, Bol Prabhu, ऐकतसे आकाश तुझा मी, ऐकतसे आकाश तुझा मी. बोल प्रभू तू, बोल प्रभू, बोल प्रभू तू, बोल प्रभू. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा सुद्धा. संत मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. बेखुनी भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांगणाचा यत्न पशु मारत असत.
त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी, अशी आपली इच्छा आहे. मग त्याने आपल्या शिष्यांपैकी दोघांना पाठवताना सांगितले, नगरात जा, म्हणजे एक माणूस पाण्याचे मडके घेऊन जाताना तुम्हाला भेटेल, त्याच्या मागून जा. तो आज जाईल, तिथल्या घरधण्याला असे सांगा, गुरु म्हणतो, मी आपल्या शिष्यांसह वलांडणाचे भोजन करावे, अशी माझी उतरायची जागा कुठे आहे. मग तो सजवून तयार केलेली एक माडीवरची मोठी खोली तुम्हाला दाखवी, तेथे आपल्यासाठी तयारी करा. मग शिष्य निघून नगरात गेले. तेव्हा त्याने सांगितल्याप्रमाणेच त्यांना आढळले आणि त्यांनी वलांडणाची तयारी केली. ते भोजन करीत असता त्याने भाकर घेऊन आणि आशीर्वाद देऊन ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, घ्या, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला आणि उपकार स्तुती करून त्यांना तो दिला आणि ते सर्वजण त्यातून प्याले. तो त्यांना म्हणाला, नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हाला खचित सांगतो की मी देवाच्या राज्यात नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत आतापासून द्राक्षवेलाचा उपज पिणारच नाही. मग एक स्तोत्र गाऊन ते तेथून जैतुनांच्या डोंगराकडे निघून गेले. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ताची स्तुती असो. प्रिय बंधू भगिनींनो, आजची दोन्ही तिन्ही वाचनं आम्हाला एक गोष्ट प्रकर्षाने सांगतात. त्याबद्दल आपण कदापि विचार केला नसेल किंवा एखाद्या वेळेस कुणीतरी त्यावर थोडंसं चिंतन केलं असेल, परंतु सहजासहजी सर्वसाधारणपणे आपण ही वाचनं सहज स्वीकारतो, त्यावर सखोल विचार न करता. म्हणून आज आपण मुद्दाम यावर थोडंसं चिंतन सखोल विचार करणार आहोत. खरं तर हा विषय फार मोठा आहे. पहिल्या वाचन हे निर्गमाच्या पुस्तकातून घेतलेलं आहे. निर्गम या शब्दाचा अर्थ बाहेर जाणे, आगमन म्हणजे आत येणे. म्हणजे या करारानंतर हा सिनाई पर्वताच्या पायथ्याशी हा करार झालेला आहे. मोशेने या लोकांवर रक्त शिंपडलेलं आहे, होम बलीचं. बैलांची शांत अर्पणे अर्पण केली. मोशेने अर्धे रक्त घेऊन कटोऱ्यात ठेवले आणि अर्धे वेदीवर टाकले. मग त्याने कराराचे पुस्तक घेऊन लोकांना वाचून दाखवले. ते ऐकून ते म्हणाले, जे काही परमेश्वराने सांगितले आहे ते सर्व आम्ही करू आणि त्याच्या आज्ञेत राहू. म्हणून या करारानंतर लोक बाहेर जाणार आहेत, म्हणजे सिनाई पर्वताकडून बाहेर जाणार आहेत, त्यांच्या परमेश्वराने वचनबद्ध केलेल्या भूमीकडे वाटचाल करणार आहे. म्हणून हे चिन्ह कसलं आहे की हे परमेश्वराचा करार घेऊन जात आहे. आता कराराचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या सर्वसाधारण जीवनामध्ये आपण करार करतो. काही करार तोंडी असतात, शब्दावर माणसं विश्वास ठेवतात. काही करार लेखी असतात,
ते कोर्टाद्वारे, वकिलाद्वारे, नोटरीद्वारे करावे लागतात. कारण करार मोडू पण शकतो. लोक करार सहज मोडू शकतात. म्हणून त्याला कुठंतरी अंकुश असावा, यासाठी काही लोक लेखी करार करून घेतात. म्हणजे समजा करार करणाऱ्या एखाद्या पार्टीने जर तो करार मोडला तर त्या पार्टी विरुद्ध दुसरी पार्टी जी करार करणारी आहे ती कोर्टामध्ये धाव घेऊ शकते आणि न्याय मिळवू शकते. असेही प्रकार असतात, असेही करार असतात. आता काही करार दोन समान पार्टीमध्ये असतात, काही करार दोन असमान पार्टीमध्ये असतात. म्हणजे एखादी पार्टी किंवा एखादा पक्ष बलाढ्य असू शकतो, शक्तिमान असू शकतो, अधिक पैशावाला असू शकतो, आणि दुसरा जो पक्ष आहे तो कमी शक्तीचा असू शकतो, कमी पैशाचा असू शकतो. त्यानुसार अटी बदलतात. आता या ठिकाणी परमेश्वर आणि लोक यांच्यामध्ये करार होत आहे. परमेश्वर ही एकदम बलाढ्य पक्ष आहे आणि लोक हे कमी प्रतीचे आहे, कमी शक्तीचे आहे. तरीही परमेश्वर या लोकांबरोबर मोशेद्वारे करार करत आहे. आणि तो करार करताना जनावराचं रक्त त्या लोकांवर शिंपडून त्या लोकांना जणू काही परमेश्वराने पवित्र केलेलं आहे. आणि मग ती लोक सुद्धा ते रक्त स्वतःच्या अंगावर घेऊन वचन देतात की आम्ही परमेश्वराने जे सांगितलं ते त्याप्रमाणे वागू. आता दुसरं वाचन आपण बघतो की या दुसऱ्या वाचनामध्ये आम्हाला इब्री लोकांमध्ये हा लेखक सांगतो की जर जनावरांच्या कराराने जर लोक बाह्यरित्या शुद्ध होत असतील तर जो निष्कलंक आहे प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने आपलं स्वतःचं रक्त सांडलेलं आहे, त्याच्याद्वारे आम्ही कितीतरी पटीने पवित्र होतो. याद्वारे हा इब्री माणूस किंवा लेखक आम्हाला काय सांगत आहे की जुन्या करारामधले जे करार आहे त्यापेक्षा येशू ख्रिस्ताने जो करार केलेला आहे मानवाबरोबर, आणि मनुष्य आणि परमेश्वर यांच्यामध्ये जो दुवा साधलेला आहे स्वतःच्या कराराने, स्वतःच्या रक्ताने क्रुसावर जाऊन, तो करार अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि प्रिय बंधू भगिनींनो, आजचं जे किंवा आम्ही दैनंदिन जीवनामध्ये जे पवित्र ख्रिस्त शरीर साखरानंतर साजरं करतो, ही मिसा साजरी करतो, ही मिसा जी आहे ही परमेश्वर आणि मनुष्य यांच्यामधील करार आहे. आणि हा करार आम्ही सातत्याने साजरा करीत असतो. आणि या करारामधला दुवा आहे, या करारामधलं साधन आहे ते प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ख्रिस्त सभा आम्हाला सांगते की प्रभू येशू ख्रिस्त हा वेदी आहे, हा बली आहे आणि स्वतः धर्मगुरू देखील आहे. म्हणून धर्मगुरूच्या रूपाने प्रभू येशू ख्रिस्त हाच जणू काही हे अर्पण परमेश्वराला अर्पण करीत आहे. या वेदीवर आम्ही जे जे काही करतो ते पवित्र आहे. या वेदीवर आम्ही जे जे काही करतो त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये अत्यंत मोठा सन्मान हवा आहे. संत फ्रान्सिस असिसी असं सांगतो की हे जे मिसाची मांडावळ आहे, आता मांडावळ म्हणजे ही जी मिसाची मांडणी आहे, या ठिकाणी संपूर्ण स्वर्ग दरबार हजर असतो मिसाच्या वेळेस. कारण इथं साक्षात प्रभू येशू ख्रिस्त हजर असतो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की हे माझे रक्त आहे, हे माझे शरीर आहे, हे तुम्ही पुन्हा पुन्हा साजरं करा. आणि प्रभू येशू ख्रिस्त देव असल्यामुळं जेव्हा जेव्हा आम्ही साजरं करतो तेव्हा तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी हजर आहे. आणि ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त विश्वाचा राजा, संपूर्ण विश्व व्यापून राहिलेला, पुनरुत्थानानंतर कणाकणामध्ये व्यापून राहिलेला प्रभू येशू ख्रिस्त जर या ठिकाणी विशेषरित्या जर हजर असेल तर का नाही त्याचं संपूर्ण दरबार या ठिकाणी हजर असावं. संतगण, देवदूत सर्व या ठिकाणी असतात. आणि यापेक्षा याही मध्ये विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे की माझ्यासारखा किंवा कुठल्याही धर्मगुरूसारखा पापी मनुष्य ज्याला देवाने निवडलेला आहे धर्मगुरू म्हणून, तो धर्मगुरू आपल्या हातामध्ये तो
प्रभू येशू ख्रिस्त घेऊन लोकांना सांगू शकतो, हे पहा देवाचं कोप. म्हणजे हा माणसाला दिलेला धर्मगुरूद्वारे केवढा मोठा सन्मान आहे. म्हणून तशा प्रकारचा सन्मान आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारताना का करू नये प्रभू येशू ख्रिस्ताचा. म्हणून जेव्हा आम्ही या विधीमध्ये सहभाग घेतो, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर स्वीकारण्यासाठी जेव्हा आम्ही समोर येतो, तेव्हा आमचं मन कसं असायला, आमची तयारी कशी असायला. म्हणजे घरातून उठल्यापासून आम्ही जेव्हा मिसाच्या दृष्टीने किंवा मिसाच्या हेतूने आम्ही जेव्हा चर्चकडे आमची पावलं वळतात, तेव्हा त्या मनामध्ये, हे परमेश्वरा, मी तुला स्वीकारायला येत आहे. माझं अंतःकरण तू शुद्ध कर, माझं अंतःकरण तू स्वच्छ कर, माझ्या मनामधली सर्व किलमिश तू काढून टाक, माझ्या मनातली सर्व वाईट भावना तू काढून टाक, की ज्याद्वारे मी तुला स्वच्छ रीतीने माझ्या हृदयामध्ये स्वीकारावं. हीच भावना आमच्या प्रत्येकामध्ये असायला हवी. आणि हा जो साक्रामेंट आहे किंवा हा जो संस्कार आहे, हा सर्व संस्कारांमध्ये मध्यवर्ती आहे. एवढंच नव्हे तर आमच्या जीवनाचं हे मध्यवर्ती केंद्र आहे, ख्रिस्ती जीवनाचं हे मध्यवर्ती केंद्र आहे. म्हणून आज आम्ही हा सण साजरा करताना, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त याचा सण साजरा करत असताना आमच्या मनामध्ये फक्त कृतज्ञतेची भावना हवी, फक्त आभाराची भावना हवी, की हे परमेश्वरा, आम्ही एवढी किरकोळ असताना सुद्धा तू आमच्यासाठी तुझा पुत्र या ठिकाणी ठेवून गेलेला आहेस. आणि धर्मगुरूच्या शब्दाने तू या ठिकाणी स्वतः अगदी किरकोळ अशा भाकरीमध्ये अवतरण्याची त्याची तयारी आहे. तू किती महान आहेस, हेच आमच्या मुखातून, आमच्या अंतःकरणातून बाहेर यावं. म्हणून आपण या मिसामध्ये आमच्या मनामध्ये प्रभू परमेश्वराबद्दल अत्यंत मोठा सन्मान असावा, भक्ती असावी, पावित्र्य असावं, यासाठी आपण प्रार्थना करूया. त्याचबरोबर या मिसामध्ये आम्ही जेव्हा सहभाग घेतो, तेव्हा आमच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत त्यासुद्धा त्याच्यासमोर मांडायच्या आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्त संपूर्ण दरबार या ठिकाणी हजर आहे. आपल्या विनंत्या प्रभू येशू ख्रिस्त ऐकतो. आणि असे अनेक चमत्कार सांगतात की हे मिसाबली अनेक वेळा अर्पण केल्याने कितीतरी संत यांना साक्षात्कार झालेला आहे, कितीतरी लोकांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत, कितीतरी लोकांच्या प्रार्थना ऐकल्या गेलेल्या आहेत. म्हणून आपण या सोहळ्याकडं अशाच दृष्टीने बघायचं आहे की या ठिकाणी आमच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतात, या ठिकाणी आमच्या सर्व भीती विरू शकतात, आमचं सर्व भय गळून पडू शकतं. आम्हाला या सोहळ्यामध्ये भाग घेतल्यानंतर अत्यंत मोठं समाधान लाभणार आहे. यासाठी आपण या मिसामध्ये प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपण आपला विश्वास प्रगट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मारियेपासून जन्मला, कोणती पिलाताच्या अंगाखाली त्याने दुःख भोगले, त्याला क्रूसावर ठेवले, तो मरण पावला, त्याला उठले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी वेगळ्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांच्या प्रार्थना ऐक. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. पोप महाशय, कार्डिनल्स, बिशप्स, फादर्स व सिस्टर्स यांच्याद्वारे ख्रिस्त सभेचा आध्यात्मिक विकास घडून यावा म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. जे लोक दुःखी कष्टी आहेत
आजारी व वयोवृद्ध आहे अशांना परमेश्वराच्या दैविक प्रेमाचा स्पर्श होऊन त्यांना आधार दिलासा मिळावा म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. प्रभू ख्रिस्ताच्या देवराज्याची सुवार्ता पसरविण्यासाठी देव सामान्य जनांमधून अनेकांची निवड करतो. रंजले गंजलेल्यांची सेवा करण्यास व ख्रिस्ताच्या कार्याचे सर्व भागीदार होण्यास आपणास कृपा मिळावी म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपल्या राज्याचा देशाचा कारभार सांभाळण्यासाठी जे राज्यकर्ते नेमले आहेत त्यांना विशेष करून आपले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व मंत्रिमंडळाचे सर्व सदस्य यांना प्रभूचे विशेष मार्गदर्शन लावावे म्हणून आपण प्रभूचरणी प्रार्थना करूया. प्रतिसाद. हे परमेश्वरा, दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना ऐक. आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक हेतूंसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करू. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तू सर्व पवित्र आहेस, आम्हा सर्वांचा निर्माण करता आहेस. आमच्या सर्व गरजा तुला ठाऊक आहेत, परंतु तू आमचा पिता आहेस, आमचा बाप आहेस. म्हणून तू आम्हाला हक्क दिलेला आहेस की आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करावी. या प्रार्थना तुझ्यासमोर ठेवलेल्या आहेत. हे प्रभू, त्यांच्यावर तुझा आशीर्वाद दे आणि तुझ्या इच्छेप्रमाणे आमच्या जीवनामध्ये घडून आणण्यासाठी आणि ते आम्ही स्वीकारण्यासाठी तू आम्हाला शक्ती दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. अर्पण गीत पान नंबर 38, गीत क्रमांक 6. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू गे, हृदयी मला तुझ्या रे. हृदयी मला तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. पुन्हा परी हे माझे, जीवन सदा सारे. तुला परी हे माझे, जीवन सदा सारे. फुलताच मी पडावे, चरणी प्रभो तुझ्या रे. चरणी प्रभो तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून आपण दिलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान बघावर होऊन आमच्या व त्याच्या पवित्र सभेचे कल्याण करा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या पवित्र बलिदानात आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत. याद्वारे नव्या कराराचा मध्यस्थ येशू ख्रिस्त याच्या जवळ येण्यास, त्याच्या पवित्र रक्ताच्या शिंपडण्याने तारण प्राप्ती करून घेण्यास आणि सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो आणि राज्य करतो. आमेन.
प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाला सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य रस्ता आहे. हे पवित्र पित्या, तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावे, हे आमचे कर्तव्य आणि आमच्या तारण्यासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू या विश्वमंडळाची निर्मिती केलीस. आमच्या तारण्यासाठी त्याला तू जगात पाठवलेस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानव देह धारण केला आणि कुमारी मारियेपासून तो जन्माला. आमच्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावर खिळून घेतले. त्याने मृत्यूवर विजय मिळविला आणि पुनरुत्थित होऊन जगापुढे तो प्रगट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली आणि मानवजात तुला परत मिळवून दिली. म्हणून सर्व दूत आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र पवित्र, पवित्र पवित्र प्रभू सैन्याचा सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परमेश्वराला जय जयकार. प्रभूच्या नावाने आहे धन्य. परमेश्वराला जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त बनवतो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. हे माझे स्वामी, हे माझे देव. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या आणि साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देव. श्रद्धेच्या या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर आणि हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस्को, आमचे महागुरू लूड्स आणि इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. या जगातून बोलावून घेतलेल्या फादर जेरोम, फादर रमेश आणि फादर जो ब्राह्मणे यांची तू आठवण कर. स्नान संस्काराद्वारे ते ख्रिस्ता समवेत मरण पावले, त्यांना ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात देखील सहभागी कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. या ठिकाणी आपल्या कुटुंबामधील किंवा आपल्या शेजारी, आपल्या गावामध्ये जे कोणी मरण पावले असतील, विशेषतः सध्याच्या महामारीने, अशा सर्वांच्या पापांची परमेश्वराने त्यांना क्षमा करावी आणि चिरकालीन शांती द्यावी म्हणून आपण थोडा वेळ स्तब्ध त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. इथं जमलेल्या आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मारिया, सारे प्रेषित
आणि जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी आणि आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताखाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान आणि गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूने शिकवलेली पित्याची प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने म्हणूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि इथं जमलेल्या आमच्या सर्वांच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुमच्याबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांतीवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कृपा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कृपा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराची कृपा तू आम्हाला शांती. जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे हे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आम्ही सर्व धन्य आहोत. हे प्रभू, तुला जगण्याच्या पापाचे योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा प्राण करा. प्रसाद गीत पान नंबर 54, गीत क्रमांक 4. ख्रिस्ताच्या आत्म्यात मला पवित्र कर. ख्रिस्ताच्या शरीरात माझे तारण कर. ख्रिस्ताच्या रक्तात मला व्यक्त कर. ख्रिस्ताच्या कुशीतील पाण्यात मला साफ कर. ख्रिस्ताच्या दुःखात मला समाधान दे. हे उत्तम येशू माझे ऐकून घे. तुझ्या भायात मला लपवून घे.
तुझ्यापासून माझा योग होऊ देऊ नकोस. दुष्टशत्रूंपासून माझे रक्षण कर. मरतेवेळी मला बोलावून घे. मी तुझ्याकडे धावत यावे. अशी आज्ञा कर. संताबरोबर मला तुझी स्तुती सदैव गाऊ दे. आमेन. जो प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे आणि जी भाकर आपण मोडतो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तारणदायी अन्नाने आणि पेयाने तू आमचे नूतनीकरण करतोस. आमच्या तारणकर्त्याचे हे रक्त आमच्यासाठी जिवंत पाण्याचा झरा बनव आणि त्याद्वारे आम्हाला शाश्वत जीवनाचा लाभ हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. एक सूचना आहे. आपल्या पॅरिसचे उपधर्मगुरू फादर मायकल राजा यांचा आज वाढदिवस आम्ही साजरा करीत आहोत. त्यांना आपल्या सर्वांच्या प्रार्थनेमध्ये आठवणीत ठेवा की मिसा अर्थातच सुरुवातीलाच मी अनाऊन्स करायला हवं होतं, तरीही मी त्यांच्यासाठी वैयक्तिकरित्या प्रार्थना केलेली आहे. पण आपण एक पॅरिश म्हणून त्यांच्यासाठी एक आमच्या बाप्पा आणि 3 नमो मारिया बोलूया. परमेश्वराला ते अर्पण करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, तर पापापासून सोडव. आमेन. नमो हे कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो हे कृपापूर्ण मारिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. स्त्रियामध्ये तू धन्य आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मारिया, देवाची माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा सुद्धा सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा, तुम्हाला पाठवण्यात येत आहे. देवाच्या बरोबर. निरोप गीत पान नंबर 131, गीत क्रमांक 5. आम्हासाठी विनंती कर. आम्हासाठी विनंती कर. आम्हासाठी विनंती कर. आम्हासाठी विनंती कर. आम्हासाठी विनंती करा. आमेन. जसा प्रार्थना होता तसा कार्य सदा सर्व असेल.
आहे